दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ही अनादी वैदिक वारकरी परंपरा आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनाचं मंगलाचरण करण्याच्या उद्देशाने जो नमस्कार मंगलाचरण आहे तो भगवान श्री पंढऱ्याच्या नमस्कारातून साध्य होतो. विठ्ठल ही केवळ वैदिक वारकरी परंपरा आहे म्हणून श्री पांडुरंगाला नमस्कार करतो अशातला भाग नाही. परंपरा तर सांभाळली पाहिजे, पण त्याचबरोबर श्री भगवान पंढरीच्या नमस्काराच्या पाठीमागे बरीच अशी काही कारणं आहेत का नमस्कार करावा. त्याचं मुख्य कारण अशा प्रकारचं आहे की कीर्तन हे जगातलं कलियुगातलं सर्वश्रेष्ठ मनुष्याच्या उद्धाराचं साधन आहे. याचा अर्थ कीर्तनाला फलश्रुती आहे. काही मुख्य फल आहे, काही अमुख्य फल आहे, पण कीर्तनाला फल आहे. आणि जर अशा प्रकारच्या फलस्वरूप असलेल्या कीर्तनाला प्रारंभ करीत असताना दोन प्रकारच्या फलाची अपेक्षा आहे. एक आहे की कीर्तनामध्ये कोणत्या प्रकारचं अनिष्ट उत्पन्न होऊ नये, आणि दुसरं आहे की कीर्तनाची सामग्री याचा अर्थ इष्टाची प्राप्ती असावी. अनिष्टाच्या निवृत्तीपूर्व इष्टाची प्राप्ती हे मंगलाचरणाचं फल आहे. विठ्ठल आपल्या कीर्तनामध्ये कोणत्या प्रकारची विघ्न येणार आहेत, कुठलं अनिष्ट येणार आहे, कुठलं अनिष्ट उत्पन्न होणार आहे. एक रूढी म्हणून विचार केला तर या विश्वातल्या अखिल ज्ञानियांचे महाराव भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या ग्रंथाचा प्रारंभ आहे तो मंगलाचरणाने करतात. म्हणल्यावर बाकीच्यांची काय हकीकत असा आवश्यक आहे. पण त्याचं एक कारण अशा प्रकारचं आहे की कीर्तनाच्या सुरुवातीला श्री परमात्म्याला नमस्कार केला. तसं तर मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. नमस्कार रूप आहे, वस्तू निर्देश रूप आहे, आशीर्वाद रूप आहे. वस्तू निर्देशात पुन्हा 2 प्रकार आहेत, सगुण वस्तू, निर्गुण वस्तू. आशीर्वाद 2 प्रकारचा आहे, श्रोते आणि वक्त्यासाठी. विठ्ठल असा विषय आहे
की भगवान श्री पंढऱ्याच्या नमस्काराला एक फार मोठं फल अशा प्रकारचं आहे की आपण सगळीच माणसं संसारिक आहोत आणि अनेक अनेक जन्मात संसार केलेली माणसं आहोत आणि त्यामुळे अनादी काळापासून आपल्या अंतःकरणामध्ये संसारातले सगळे दोष खचाखच भरलेले आहेत आणि असलं अंतःकरण कीर्तनाला चालत नाही. विठाला का चालत नाहीचं कारण आहे की आपल्या अंतःकरणातला एक सर्वात मोठा दोष आहे पाप नावाचा. तो सगळ्याच अंतःकरणात आहेच आहे, पण त्यातल्या त्यात अनेक प्रकारचे त्याचे परिणाम दिसून येतात. काही लोकांची पापं आहेत ना कीर्तनाला येऊच देत नाही. त्यांना सांग निघाले होते पण पाहुणे आले, पाहुणे नाही आले हे पाप आलं. विठ्ठल काही लोकांचं पाप यायला विरोध करत नाही पण आल्यावर जागर राहू देत नाही. काही लोकांचं पाप जागर राहायला सुद्धा विरोध करत नाही पण काहीच कळू देत नाही सर. आणि काही लोकांचं पाप कळायला विरोध करत नाही पण तसं वागू देत नाही. विठ्ठल भाषेत सांगायचं तर आपल्या अंतःकरणामध्ये कीर्तनाच्या श्रवणाची योग्यता तयार झाली पाहिजे. ती कशी होणार? सोपा विषय आहे. आजकाल बऱ्याचशा लोकांच्या मध्ये एक शुगर नावाचा आजार पाहायला मिळतो. शुगर नावाचा बऱ्याचशा लोकांना आहे. त्याच्या बाकीच्या महागा विचारात जायची गरज नाही पण कदाचित तुका म्हणे पापी की असं काहीतरी असेल. कोणाची मुली दोन्ही काढायची गरज नाही आपल्याला. पण एखाद्याची 400-500 पर्यंत शुगर वाढल्यावर डॉक्टर म्हणतात एक इन्शुरन्स घ्या. एक इन्शुरन्स घेतल्याबरोबर ती शुगर लेवलला येते. तसं नमस्काराचं इन्शुरन्स दिलं की पाप लेवलला येतं. विठ्ठल आपल्या अंतरातल्या पापाचा निचरा करण्यासाठी सर्वोत्तम सोपं साधन आहे भगवान श्री पंढरीरायाला नमस्कार करावा. काय होतं त्याच्याने? तो सगळ्या मंगल्याचा ठेवा आहे, सकळ मंगलाचा तो निधी आहे आणि त्याच्याकरता केला गेला नमस्कार याला आणि वास्तविक पाहता मंगल आचरण म्हणतात. ज्या आचरणाचा विषय मंगल रूप परमात्मा आहे त्याला मंगलाचरण म्हणतात. आणि त्याचा परिणाम अशा प्रकारचा आहे की आपल्या अंतरणातले दोष आहेत ते कमी व्हायला हा दुसरा दोष आहे. विक्षेप म्हणतात. विक्षेप आपल्या चित्ताचा भंग होणे हा एक मोठा दोष आहे आणि कीर्तनासाठी तर फारच मोठा दोष आहे. श्री तुकोबत असं म्हणतात की भजनी विक्षेप तेची आम्हा मरण, अगदी मरणापेक्षा वाईट दुःख आहे. कोणत्या का कारणामुळे होईना असा विक्षेप कीर्तनात होऊ नये याचा अर्थ अनिष्टाची निवृत्ती व्हावी याकरता भगवान श्री पंढऱ्याला नमस्कार करायचा असतो. कीर्तनाची योग्यता प्राप्त होणे याचा महत्वाचा विषय अशा प्रकारचा आहे. अगदी आपल्या सगळ्याच आणि लोकांच्या परिचयाचा दृष्टांत सांगायचं म्हटलं तर आजकाल सगळ्यांच्याकडे एक वस्तू असणं आवश्यकच आहे. साठी परिहार असलीच पाहिजे. अशी एक ज्याला मराठीतून मोबाईल म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही मला, पण आपल्याकडे किती जरी मोठा महागडा मोबाईल असला त्याच्यात फार चांगल्या कंपनीचं सिम असलं तरी सुद्धा जवळ त्या कंपनीचा टॉवर असल्याशिवाय ते एक मोबाईल काम करणार नाही, आहे की नाही? त्याप्रमाणे आपल्या सगळ्याचं अंतःकरण आहे ते संसार कंपनीचं आहे आणि हँडसेट जो आहे तो स्थूल देह आहे. पण मात्र इथं कीर्तनाचं रेंज येत नाही कारण जवळ टॉवर कसला पाहिजे? परमार्थाचा पाहिजे. आणि तो इथे उभा करणं याचा अर्थ आहे भगवान श्री पंढऱ्याच्या नमस्कारातून सहज त्याची उत्पत्ती होते आणि त्यामुळे आपलं अंतःकरण कीर्तन श्रवणाच्या लायकीचं बनतं. संसारिकाचं अंतःकरण कीर्तन श्रवणाच्या योग्यतेचं नसतं. श्री तुकोबांनी म्हटलं की श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची योग्यता तयार झाली. कधी झाली? तर वास्तविक पाहता श्री पंढऱ्याच्या नमस्कारात नामचिंतनामध्ये काय होतं की महादोष महामळे मन होतेची गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जाईल.
नमस्कार करणं हे मंगलाचरण आहे, आचरण आहे, मंगलाचं आचरण आहे, मंगल स्वरूप आचरण आहे. त्याचा परिणाम असा होतो, मंगल शब्दाचा अर्थच असा आहे की जे कधीही अशुद्ध होत नाही, कधीही अमंगल होत नाही, त्याला मंगल म्हणावं. पण एवढंच अवच्छेद सांगून चालत नाही, त्याचं लक्षण करताना अजून दुसरे काही त्याला काय म्हणजे व्याख्यामध्ये मुद्दे जोडायला लागतात किंवा त्याच्यामध्ये थोडं शास्त्रीय भाषेत बोलायचं तर अवच्छेद जोडायला लागतात. एक आहे की आपल्या मंगलाचं लक्षण करताना जे कधीही अमंगल होत नाही त्याला मंगल म्हणतात. आणि दुसरं त्याचा अवच्छेद असा आहे की अमंगलाच्या संगतीत गेलं तरी ते अमंगलाला मंगल करेल, पण कधी अमंगल स्वतः होत नाही. अशा प्रकारे मंगल स्वरूप श्री परमात्मा आहे. आणि त्याचा विचार केला तर ते अमंगल असलेल्या आपल्या अंतःकरणाला शुद्ध करणारं साधन आहे. कीर्तनाच्या सुरुवातीला श्री भगवान पंढरीला नमस्कार करावा, या हेतूनेच मंगल आचरण असतं. विठ्ठल कीर्तन हे असं साधन आहे की एका नमस्कारातून कीर्तनाला सुरुवात होत नाही, त्याला डबल इंजिनची गाडी लागते सारखं. आणि दुसरं इंजिन म्हणजे श्री संतांना नमस्कार करायला लागतो. दुसरे चरण संतांची. देवाच्या नमस्काराचं फल वेगळं आणि संतांच्या नमस्काराचं फल वेगळं. देवाच्या नमस्काराने अंतःकरण कीर्तन श्रवणाच्या योग्यतेचं होतं, परंतु संतांना नमस्कार याच्यासाठी करायचा की आपण त्यांचे विचार कीर्तनामध्ये प्रगट करणार आहोत, चिंतन त्याचं करणार आहोत, तर त्यांचं परमिशन नको काय घ्यायला. अलीकडल्या भाषेमध्ये एकाच्या नावाचे पेटंट निघतं ना, ते पेटंट वापरायचं असेल तर त्याला रॉयल्टी द्यावी लागते. तसं कीर्तन हे एक अर्थाने साधन भगवत प्राप्तीचं जे आहे ते संतांनी निर्माण केलेलं आहे आणि ते आपण उपयोगात आणतो म्हणल्यानंतर रॉयल्टी द्यायची आहे. ती कसली? दुसरे चरण संतांना नमस्कार करण्यामध्ये या मागचा अधिकार आहे. दुसरा विचार केला तर आणि संतांच्या नमस्कारापासून श्री तुका म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तार याचा अर्थ कथा 5 तास आपला करता आली पाहिजे असं काही नाही बरं का. नाहीतर आत्ताच आपलं हळूहळू डोळे असलं गोळा करायला लागतात, तसं काही नाही. विस्तार याचा अर्थ कीर्तन हे फलस्वरूपापर्यंत विस्तारलं पाहिजे. कीर्तनाचं फलस्वरूप ज्याला म्हणतात ते प्राप्त होईपर्यंत कीर्तन आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. असो तात्पर्य अशा प्रकारचं की संतांचे विचार आपल्याला ऐकायचे म्हटल्यानंतर त्यांना नमस्कार करणं अगत्याचं आहे. अहो वैद्यक शास्त्रामध्ये जे आणि फार मोठी प्रख्यात अशी वैद्य पूर्वी काळी होते. अनेक झाडांचा पाला असेल, फुलं असतील, त्याची फळं असतील, त्याच्या मुळे असतील, त्याची साल असेल, ती घ्यायला लागते औषधासाठी. पण मात्र असा रिवाज होता की त्या वृक्षाचं आधी पूजन केलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे आणि त्याच्याकडून प्रसन्न होऊन त्याला प्रसन्न करून मग त्याच्याकडून काय पान फळ घ्यायला पाहिजे असा नियम आहे. तर त्या औषधाचा उपयोग होत असतो. संतोषुनी प्रसाद हे जे अतिथीचा म्हटल्याप्रमाणे अगदी वृक्षवल्ल्यांची सुद्धा संतुष्टता करून प्रसाद रूपाने औषध घेतली पाहिजेत. मग जर अशा प्रकारे आपला तुकोबांचा अभंग एक विचारात घ्यायचा आहे तर त्यांची कृपा पण आपल्याला मिळवता आली पाहिजे. आणि ही वास्तव सत्य गोष्ट अशा प्रकारची आहे की एक आमच्या महाराष्ट्राचं फार मोठं वैभवच आहे की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे खरंच फार मोठं वैभव आमचं आहे. आणि आपण त्यांच्या अभंगावर बोलणार असू, आपण बोलू, त्याच्यात काही मोठी अडचण नाही. आजकाल बोलणाऱ्याची काही कमतरता नाही सारखं. पण मात्र बोलताना बळेविन शक्ती बोलू नये असं ज्ञानोबाने नियम घातलेला आहे. बळेविन शक्ती याचा अर्थ काय की अहो बोलण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि बोलण्याचं सामर्थ्य आता काय थोडं इतका विषय लांबवायला नको आपल्याला. पूर्वीच्या काळी फार मोठी युद्ध होत असत ना, आता होतात, पण पूर्वीच्या काळांच्या युद्धाची बरोबरी होऊ शकत नाही असं ज्ञानोबाचं म्हणणं आहे. राम रावण झुंजीनले कैसे, राम रावणाची सारखी दुसरी लढाई कशी होऊ शकत नाही. पण यांच्यात जी शस्त्रास्त्र असतात ना, त्यांच्या भातड्यात जे बाण असतात ते सगळे एकरूप सारखेच असतात. पण मात्र त्याचं अस्त्रात रूपांतर केव्हा होतं की एखादा धनुष्यबाण असं लावलेला आहे आणि तो योद्धा ज्यांच्याकडून ते अस्त्र मिळवलेले त्याचं स्मरण करतो. ते अस्त्र मिळवण्याच्या पूर्वी तपेविण दैवत म्हटल्याप्रमाणे फार मोठी तपश्चर्या करून त्या देवतेकडून ते अस्त्र मिळवलेलं असतं आणि तो मंत्रोच्चार करून टाकलेला बाण ते अस्त्र बांधतं आणि त्याचा परिणाम फार मोठा होतो. अग्नी अस्त्र असेल, वायव्य अस्त्र, ऐकून आहे पुराणामध्ये. असो त्याप्रमाणे त्या
साधू संतांच्या शब्दांचा विचार करताना त्यांच्या कृपेचं काही थोडंसं वरदान असल्याखेरीज त्याचे आपण अर्थ करू शकत नाही. वरवर केले अर्थ परिणामकारक होतात का हा सगळा बाकीचा विषय सोडून द्या. पण मात्र त्याचा परिणाम व्हायचा असेल तर त्यांच्या कृपेतून त्या शब्दाचं चिंतन करता आलं पाहिजे. किंवा ज्ञानोबांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या शब्दाने त्यांच्या शब्दाचं पूजन करणं की शब्दी शब्द जे त्या ती वाग्यज्ञ म्हणजे हा वाग्यज्ञ आहे कीर्तन म्हणजे. आणि संतांच्या शब्दाचं आपल्या शब्दाने पूजन करण्यासाठी संतांच्या शब्दाची आणि जशी पूजा आहे तशी संतांच्या कृपेची पण आवश्यकता आहे. म्हणून दुसरे चरण संतांच्या दुसरा नमस्कार संतांना करायचा असतो. आणि त्यानंतर संतांना नमस्कार करायचा म्हणजे मोठा प्रश्न आहे की आमच्या वारकऱ्यांच्या परंपरेत किंवा महाराष्ट्रामध्ये संतांची रेलची नाही. आमच्याकडे संतांची कमतरताच नाही. दोहीचा हाट भरले घनदाट संत 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 भार मुंबईत पंढरीत पंढरी संतच संत आहेत. ते संतांना उणीव नाही आमच्याकडे एवढे संत आहेत. मग एवढ्या सगळ्या संतांच्या पैकी थोडा निवड म्हणून काही संतांचा विचार केला तरी वारकऱ्यांच्या व्यासपीठावरती 52 संत असे आहेत की ज्यांचे अभंग आपल्याला सापडतात. त्यांनी अभंगाची रचना केलेली आहे. आता एवढ्या सगळ्या संतपैकी कोणाकोणाला नमस्कार करायचा तर जेव्हा सगळ्यांना नमस्कार करत बसलो आपण तर सगळं कीर्तन नमस्कारातच निघून जाईल. पण त्याच्यावर असा मोठा उपाय आहे की एकाला नमस्कार केला तर तो सगळ्यांना पोहोचावा असा साधू निवडावा असा अर्थ आहे. जसं एकदा आणि वास्तविक थोडं चिंतन करता असं म्हणता येईल आपल्याला की एकदा एक नमस्कार फक्त द्रौपदीबाई मुर्मूंना केला की 140 लोकांना पोहोचतो. विठ्ठल श्री ज्ञानोबांच्या अवताराच्या पूर्वी होऊन गेलेले ज्ञानोबांच्या समकालात झालेले आणि त्याही नंतर अगदी विश्वाच्या अंतापर्यंत जेवढे संत होऊन होतील त्या सगळ्या संतांचे मायबाप त्या सगळ्या संतांचे राजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणजे ज्ञानोबांना नमस्कार केल्यावर विश्वातल्या सगळ्या संतांना पोहोचतो. विठ्ठल सगळ्यांनी प्रेमाने श्री पंढरीला नमस्कार करण्यात काहीतरी उणीव राहिले असावे की ज्यामुळे विक्षेप नावाचा दोष अजून शिल्लक राहिलेला आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण कीर्तनाकडे जाऊया तेव्हा श्री भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या नमस्कारातून सगळ्या संतांचा नमस्कार पूर्ण होतो. पण तेवढ्याने काम भागत नाही कारण ज्ञानोबांना बरं वाटवायसाठी आणखीन एक नमस्कार करावा लागतो. तो म्हणजे ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला ते जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज या उभय महासाधूंच्या चरणावरही अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून माझे गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी श्री शंकर महाराज कंधारकर त्यांच्या पौलांचं हृदयात पूजन करून ज्यांच्या आणि वास्तविक पाहता एक आत्मिक प्रगट दिनाचा उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करीत आहात. ते आधुनिक साधू आमचे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांना हृदयात स्थान देऊन सर्व वारकरी संत आणि भगवत स्वरूप श्रोती मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल वारकऱ्यांचं कीर्तन थोडं शास्त्रीय विचार केला तर ते 5 अध्यायी असायला लागतं. जसं वारकरी पंचपदीचं भजन करतात ना आणि पंचपदी याचा अर्थ किमान 5 अभंग म्हणायचे असतात आणि त्यातले 3 अभंग रिझर्वेशन झालेले असतात.
पहिल्या रूपाचा अभंग असतो, नंतर एक माऊलीचा, बाप रघुमादेवी संताचा, असे 3 अभंग तर रिझर्वेशन झालेले असतात. पण मधले 2 अभंग आहेत ना, ते कोणत्या निमित्ताने आपण भजन करावं त्याच्या संबंधाचा एखादा दुसरा अभंग असतो. तसं हे 5 अभंगाचं पंचपदी भिन्न असतं. तसं वारकऱ्यांचं कीर्तन सुद्धा 5 अध्यायी असतं आणि त्यातला पहिला अध्याय मंगलाचरणाचा पण पूर्ण केला आहे. विठ्ठला त्यानंतर अद्वितीय अध्याय प्रारंभ. दुसरा अध्याय कोणता असतो तर शास्त्रीय विचार केला तर उपोद्घात करता आला पाहिजे वक्त्याला. उपोद्घात म्हणजे त्या अभंगाचा अर्थ मनामध्ये ठेवायचा आणि तत्संबंधी अधिक अर्थ सांगायचा, याला उपोद्घात म्हणतात. एखाद्या आजीबाईला दुसऱ्या आपल्या मैत्रिणीकडून ताक पाहिजे असले तर तिला सुद्धा मंगला म्हणजे उपोद्घात करता येतो. ती ताकाचं म्हणून लपून घेऊन जाणार आणि आपल्या पलीकडल्या ज्या मैत्रिणीच्या घरी जाणार. ते का एवढ्या लांब आली ना, सहज आली इकडे फिरत फिरत तुझ्याकडे आले म्हणे. मग जरा बसणार मग विचार, तुझ्याकडे किती गाई आहे, किती म्हशी आहे, काय ती 2-4 आहे, सगळ्यात दूध देतात का, काही आटलेत नाही, 2-3 दूध देतात, देतच नाही, ठीक आहे. मग ते सगळं दूध विकता का, नाही थोडंसं राहतच की. दही लावत असा भाऊ, दही लावतोच ना म्हणे आम्ही. मग दह्याचं पुन्हा मंथन करत असणार, साहजिकच आहे. मग मंथन केलं, लोणी तर तुमच्याकडे ठेवून घेणारच असा अर्थ आहे. पण ताकाचे उपकार तरी करा असं तुकोनी म्हटलंय ना, नका देऊ दयामध्ये ताकाचे उपकार म्हणजे अर्थ. मग विचारलं की ताक काय करता तुम्ही, म्हणजे आठवण टाकतो गोरगर, कशाला आम्ही त्याला काय करा ताकाला घेऊन, म्हणजे आज केलंय काय, म्हणजे आज पण मध्ये असा विठाला. व्यवहारामध्ये प्रवृत्त होत असताना त्याचा उपोद्घात करता आला पाहिजे. तुम्ही भले कोणत्या व्यवहारात जा, पण गेल्या गेल्या आपलं काम सांगायचं असतं, तत्संबंधी अधिक बोलायचं असतं, त्याला उपोद्घात म्हणतात. तसं श्री तुकोबाच्या अभंगात प्रवेश करायचा आपल्याला. त्या प्रवेश करण्यापूर्वी तो अभंगाचा अर्थ मनात ठेवायचा, थोडं अन्य बोलायचं म्हटलं तर आपण सर्व भाविक भक्तांनी आणि श्री अक्कलकोट स्वामी महाराज या थोर साधूंचा प्रगट दिवस जो आहे त्याच्या निमित्ताने हा मोठा महोत्सव आपण साजरा करीत आहात. पण एक गंमत अशी आहे की वास्तविक पाहता आमच्या महाराष्ट्रात भारत मातेच्या पोटी जन्माला येणाऱ्या लोकांचं एक फार मोठं भाग्य असं आहे. तुकोबाने एका अभंगात म्हटलं, इह लोकीचा हा देह. इह लोक म्हणजे भारत माता असा अर्थ. म्हणजे असं नका, त्याचं कारण आहे की आपण शेतकरी लोक आहात. समजा एखाद्या शेतकऱ्याला 20 एकर जमीन आहे, पण त्यातली 4-5 एकर चांगली पिकाऊ आहे, बाकी थोडा खडकाळ आहे. तर तो शेतकरी मेहनत कुठल्या जमिनीवर करतो, जी पिकते ना, जी पिकाऊ तिथेच मेहनत करतो. जिथं खडकच आहे त्याच्या भानगडीत कशाला ते खडकी देशे वर्षाने का उपयोगाचा अर्थ, तिथे पेरायला जाणारच नाही. तसे हे सगळी पृथ्वी माता आहे, पण पिकाऊ जमीन फक्त भारत भूमी आहे. म्हणून देवाचे सगळे अवतार भारतात झाले. विठाला अशा प्रकारचे की भारतामध्ये जन्माला येणारी माणसं मनुष्यत्व जातीसह जन्माला येतात. अन्य देशातली माणसं मनुष्याच्या आकाराची असले तरी पुरुषत्व धर्माने योग्य असतात. फक्त भारतात जन्माला येणारी माणसं जन्मताच मनुष्यत्व जातीसह येतात आणि मनुष्यत्व असल्यामुळे त्यात मुमुक्षत्व तयार करता यावं यासाठी देवाचे अवतार असतात आणि मुमुक्षाला मुक्त करता यावं यासाठी संतांचे अवतार असतात. विठाला मग हे तुमचं माझं परम भाग्य आहे. आपल्याला कदाचित वाटत असेल शास्त्र पाहणाऱ्या लोकाला की पाप पुण्य समान असल्यावर मनुजन्म मिळतो, पण हा कायदा झाला. तुम्हाला मला कायद्याने जन्म मिळाला नाही, फायद्याने मिळालेला आहे. फायद्याने काय मिळाला, पाप पुण्य समान आहे. तर चीनमध्ये जन्माला घातला असता तर काय बिंडकुळे खात बसला तर 7 दिवस बसला कुठं तर पाकिस्तान हा चीन जपानला गेला का उपयोग आहे. याचा अर्थ असा आहे की श्री परमात्म्याने कायदा न बघता आपला विचार केला. म्हणून भारतात जन्माला येणाऱ्या माणसाचं पाप पुण्य समान असल्यामुळे जन्म मिळाला असं न म्हणता देवे दिला देह भजना देवाने दिला असं देवाने दिला. आणि देवाने दिला आहे कशासाठी दिलाय म्हणाल आपण, तर देवाने जन्म देण्याच्या मागचा एक हेतू अशा प्रकारचा आहे. थोडंसं अभंगाकडे नाही आलो तरी चालेल, अभंगात प्रवेश करायसाठी खूप वेळ गेला तरी मात्र वास्तविक पाहतात एक मोठी
आणि अभंगाचा सगळा अर्थ करण्यामध्ये उपयोगितच अशा प्रकारचे आहे. तसं की बाहेरचीच कमान फार चांगली सुंदर केली की आतला कार्यक्रम कसा असेल आपोआप लोकांना कळतं. तसं उपद्घात चांगला झाला की अर्थ काय असेल कळायला अडचण राहत नाही. तर सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे की काही गोष्टी ह्या आपल्याला समजण्याची गरज आहे. मनुष्य जन्म मिळाला का कळाला हा एक सोपा प्रश्न आहे. आपला सर्वांना मनुजन्म मिळाला याच्यात काही शंका नाही. ऐकले सगळे आपण माणसं आहोत की नाही, सगळे हा म्हणणाराचा अर्थ आहे. सगळ्यांना मनुष्यजन्म मिळाला आहे, पण कळाला किती लोकांना, कळाला किती लोकांना. उलट वास्तविक पाहता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात जन्माला आलो हे देवाच्याच मोठ्या आशीर्वादाने आलो हे खरं आहे. पण माझं म्हणणं असं आहे बुवा की सगळ्या समाजाचं अवलोकन केलं की सगळ्याच आईबापांना असं वाटतं की आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये घालावं आणि ती शाळा आपल्या तालुक्यात नसेल तर जिल्ह्यातल्या शाळेत घालावं, जिल्ह्यात नाही तर दुसऱ्या जिल्ह्यात टाकावं, ते दुसऱ्या राज्यात घालावं, पण आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घालावं. आपली परिस्थिती नसली तरी थोडं कर्ज हा हरकत नाही, एखादं 2 एकर विकलं तर हरकत नाही, पण पोराला चांगल्या शाळेत घालावं असं वाटतं की नाही प्रत्येक आई बापाला. ते आपल्या पोटाला चिमटा देतील, थोडी काटकसर करतील, थोडी जागा विकतील, थोडं कर्ज काढतील, पण चांगल्या शाळेत घालतील. एका आई बापाने मुलाला अमेरिकेसारख्या देशात शिकायला ठेवला महाराज. परिस्थिती नसताना सुद्धा मोलमजुरी करून काय करून खूप पैसे पाठवले, पण त्या मुलाने आई वडिलांकडून येणाऱ्या पैशाचा अपव्यय केला. तो शिकलाच नाही, तो अशा प्रकारचा उन्हाळ निघाला, मौज मजा करीत राहिला. तर समजा माझ्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की त्याला आई वडिलाचा द्रोह केल्याचं पहिलं पाप लागेल की नाही, मान्य करणार की नाही. पण ज्या मुलाने आईबाप तिळतिळ तुटले, मरमर मेले, कष्ट केले, त्याला मोठ्या शाळेत घातला, पण तो शिकलाच नाही, तर त्याला आई वडिलांचा द्रोह केल्याचं पाप लागणार. दुसरी गोष्ट अशा प्रकारची आहे की ज्या शाळेमध्ये उत्तम प्रकारचे शिक्षक होते त्यांच्याकडून ज्ञान घेतलं नाही म्हणून गुरुद्रोहाचं पाप लागणार की नाही, लागणार. आणि तिसरं आपण शिकलाच न झाल्यामुळे, न शिकल्यामुळे आपलंच वाटोळ त्यानं करून घेतलं तर आत्मद्रोहाचं पाप लागणार की नाही. हे मी बाकी समाजातल्या लोकांचं बोलत नाही, आपल्यासाठी बोलतो. श्री परमात्म्याने आपला हा जन्म म्हणजे महाराष्ट्रात टाकला, दिला, आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन सुद्धा जो मनुष्य मुक्त होत नाही त्याला देवद्रोहाचं पाप लागतं. पहिलं पाप देवद्रोहाचं लागतं. आणि महाराष्ट्रात जन्माला आला, मुक्त नाही झाला, तर ज्ञानोबा तुकासारख्या महापुरुषांनी अवतार घेऊन तुम्हा आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान नाही घेतलं तर गुरुद्रोहाचं, संतद्रोहाचं पाप लागणार. आणि तिसरं की आप आपल्या घातकर शत्रू झालो मी दावेदार. आपणच आपला घात केला, या जन्माची सार्थकता करून नाही घेतली, आणि हा जन्म संपल्याबरोबर काय होईल, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. कुत्र्याच्या गाढवाच्या जन्माला जावं लागेल. एवढं मोठं अधपतन 84 लाख फिरावं लागणार. एवढा मोठा आत्मघात आपण केला, याचा अर्थ 3 द्रोहाची पाप आणखी महाराष्ट्रातल्या लोकांना लागणार की जे मुक्त होत नाहीत त्यांना. म्हणजे त्याला देवद्रोहाचंही पाप आहे, गुरुद्रोहाचंही पाप आहे आणि आत्मद्रोहाचं पाप आहे. आणि ही 3 पाप आपल्या माथ्यावर घ्यायची नसतील तर कीर्तनाला आलं पाहिजे. विठ्ठल एक मोठा वैभव आहे की इकडे संत एवढे जन्माला येतात, पण दुर्दैव एवढं आहे की आम्हाला कळत नाही कसा भाग आहे. संत तर येतातच, पण त्यांच्या संगतीत जाणं, त्यांचा सहवास घडणं, त्यांच्याकडून काही मिळवणं हे नाही घडलं तर एक मोठा एक प्रकारचं दुर्दैव अशा प्रकारचं आहे. काय सांगायचं. खरं तर मला ह्या लोकांनी उगीच बोलवलं, मला कीर्तन अजिबात करायला येत नाही असं अर्थ आहे. तर कीर्तन करायला हसवता आलं पाहिजे असं अर्थ आहे, रडवत करता आलं आहे, वेळ प्रसंगी रडवता आलं पाहिजे असं अर्थ आहे. मला फक्त झोपी घालवता येतं. विठ्ठल कीर्तन हे विनोद करण्याचं ठिकाण नाही. श्री तुकोबांनी सांगितले का बघा, नोहे विनोद उत्तर केले रंजावयाचार. कशासाठी केलंय, हितावरी यावे कोणी बोली लोया भावे. नोहे विनोद उत्तर केले रंजावयाचार. आपल्या हिताचं साधन आहे बुवा.
मला करमणुकीच करायचे तर भरलेले आहेत, पुष्कळ मोठे हिरो हिरोईन आहेत, मोठे सिनेमा आहेत, तमाशे आहेत, चालण्यासारखं आहे. पण कीर्तन हे आत्मोद्धाराचं साधन आहे आणि फार मोठ्या परिश्रमाने या महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्ञानोबाने, तुकोबाने, नामदेवासारख्या थोर संतांची रचना केलेली आहे. तर अशा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या आत्मोद्धाराची आपल्याला संधी प्राप्त आहे. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन करणाऱ्या लोकांचे दोन वर्ग आहेत, दोन प्रकार आहेत. काही लोक अधिकारी असतात, ते कीर्तन करतात महाराज, फार मोठा अधिकार असतो त्यांचा, ते लोक कीर्तन करतात. मग तुम्ही का उभारले असं म्हणाल, अधिकार यावा म्हणून कीर्तन करावं सांगतात. काही लोक अधिकारी असून कीर्तन करतात, काही लोक अधिकार यावा म्हणून कीर्तन करतात. आणि यासाठीच मी आपल्या पुढे उभं राहिलो आहे. एवढ्या सगळ्यांची कृपादृष्टी मला प्राप्त झाली. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने मी कसा असेल असं वाटतं तसा मी व्हावा यासाठी उभा राहिलो आहे विठाला. अशा प्रकारचा विचार करताना आमच्या या परिसरात अलीकडच्या काळात सुद्धा एक थोर साधू झाले महाराज, आणि ज्यांचा प्रकट दिवसाचा उत्सव पण साजरा करायला लागलेले आहात ते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ. आज सगळ्या देशातच नव्हे जगात त्यांच्या नावाची त्यांच्या एकंदरीत चरित्राची चर्चा आहे, त्यांच्या नामाचा जयघोष आहे. सगळीकडे पालख्या होतात, उत्सव होतात. असा एक महोत्सव आमच्या एकंदरीत महाराष्ट्रात होतो अनेक संतांचा. पण अलीकडल्या काळामध्ये ज्या काही संतांचा विशेष अशा प्रकारचा उत्सव होतो त्यात आमच्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आहेत. आणि सगळे लोक त्यांना समर्थ या नावानेच ओळखतात आणि म्हणून हा अभंग घेतला. अभंगाच्या शेवटच्या चरणात समर्थ
अभंग आहे. आणि याच्या समर्थांच्या मना असा शब्द घातला आहे आणि आपण सगळ्यांची निष्ठा श्रद्धा समर्थांच्यावर आहे. या अभंगातला समर्थ शब्द आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचा काही संबंध आहे का विठ्ठला? श्री तुकोबांच्या समोर कोण असे समर्थ होते की त्यांच्याकरता हा अभंग समर्पित झालेला आहे. पण एक न उलगडणारं कोडं असं आहे की श्री तुकोबांच्या अभंगाचा अर्थ करणं हे मोठ्या मोठ्या ऋषी साधू संतांचं योग्यांचं कोण्या महापुरुषांचं काम नाही तर बाकीच्यांचा विषय राहत नाही असा अर्थ आहे. तुकोबांची गाथा हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. श्री तुकोबांची गाथा ही जन्मलेली नाही, रचलेली नाही, लिहिलेली नाही. जर लिहिलेली असती, जर रचलेली असती, जर जन्माला आली असती तर नक्कीच लिहिली असती. विठ्ठला सृष्टीतला जे जन्माला येतं ते मरतच असतं. ज्याचं बारसं घालतात त्याचं बारावं घालावंच लागतं असं नियम आहे. ते मरताच. तुकोबांची गाथा ज्यार्थी अभंग आहे त्यार्थी जन्मलेली नाही. तर कुठल्या विषयावर मी बोलू हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडतो. तुम्ही लोक मोठ्या श्रद्धेने समजता की हे बहुतेक मोठे महाराज दिसतात, त्यांना टाकून द्या नाव यांचे पत्रिके तुम्ही सहज टाकता. पण आमची काय फजिती काय सांगायचं तुम्हाला? काय कुठल्या विषयावर बोला हा प्रश्न आहे. स्वामी समर्थावर बोलावं का अभंगावर बोलावं का तुकोबावर बोलावं, काय करायचं काय मोठा प्रश्न आहे. हे शिवधनुष्य उचलायचं काम आहे. त्याचं कारण अशा प्रकारचं की श्री तुकोबांची गाथा हे जगदोद्धाराचं जे साधन आहे ना, वास्तविक पाहता हे मूर्तिमंत वेद आहे. जेव्हा श्री तुकोबांची वैकुंठात निवड झाली, नामदेव त्या म्हणजे सगळ्या वैकुंठात विशाल अशी सभा झाली आणि त्या सभेचं नियोजन करण्याचं कारण की भारत मातेच्या चहूबाजूला आलेली इस्लामी राष्ट्र आणि त्यांनी या देशामध्ये आमच्या सगळा हिंदू धर्म जो आहे तो संपवण्याचा सपाटा लावलेला. हजारो मंदिरं तोडली, लाखो माता भूमीच्या विटंबना केल्या, लाखो लोकांना धर्मांतरित केलं. आणि आता अशा टोकाला देश आला होता की धर्म राहणारच चारी पाची म्हणून आलेले ह्या सत्ता. आणि त्यामुळे याची चिंता वैकुंठ लोकांना लागलेली. इथलं रिपोर्टिंग केले नारदांनी आणि वैकुंठाची फार मोठी तातडीची बैठक बोलवली. भगवान श्री विष्णू परमात्म्याच्या अध्यक्षतेखाली सचिव आहेत नारद महर्षी, भगवान विष्णूच्या सोबत महादेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, 88,000 ऋषी लोक आहेत, सगळे ऋषी मंडळी आहेत. आणि विषय हाच होता की आता हा भारतातला सनातन हिंदू धर्म आहे तो टिकला पाहिजे. काय खूप सांगण्यासारखा असला तरी वेळचा प्रश्न आहे ना. अभंग सुटणार नाही पण कीर्तन सुटणार. विठ्ठला त्या वेळेला काही लोकांना म्हणलं कोणाचं तरी नाव सुचवा, कोण जाऊ शकेल मृत्यू लोकांवर, आपल्या भारतावर झालेलं आक्रमण थोपवू शकेल, धर्म जिवंत ठेवू शकेल असा या वैकुंठातला कोणीतरी प्रतिनिधी पाठवला पाहिजे. निवड समितीचे अध्यक्ष ज्ञानोबराने केलं, तुम्ही सुचवा कोणाला पाठवावं. आणि ज्ञानोबा म्हणले माझ्या सख्या नामदेवांना पाठवावं. नारद म्हणले त्यांना पाठवून काय करता, यांची गाय मारणार 7 दिवस रडत बसले होते, यांना पाठवून काय करणार, पुन्हा यांच्या गाय मारतील लोक, यांना पाठवून काय करणार. पण माऊली म्हणाले जरा थांबा, माझा नामदेव काय चमत्कार करतो ते पहा. नामदेवांची निवड झाली, त्यांची निवड एकमताने झाली. वैकुंठात एकंदर शिक्का पाठविला, हे लोक एकमताने पाठवलं होतं. आणि त्यावेळेला नामदेवांना प्रश्न विचारला की तुम्ही हे काम कसं करणार. म्हणजे त्याचं नियोजन माझ्या डोक्यामध्ये आहे. माझं नाव घेतील म्हणजे शंका होती, पण बरं झालं माझ्या माऊली माझं नाव घेते, मला जायची इच्छा होतीच. ते म्हणाले मी आत्ताच माझी निवड झाल्याबरोबर पहिलं दर्शन करायला गेलो, माझ्या अंजनी मातेचं दर्शन करायला गेलो. त्या अंजनीचा काय संबंध, मागच्या अंगात आहेत ना, मग तिकडे कशाला गेला. मी याच्यासाठी गेलो की विणा आणि तलवार दोन्ही हातात घेताना शक्य नाही, ती विणा तरी घ्यावा,
किंवा तलवार तर घ्यावी, हे कसं काम करायचं? म्हणून मी काय केलं, अंजनी मातेला गेलो विचारायला. म्हणजे आईसे म्हणजे का आला बाळा हा? म्हणजे माझी निवड झाली, कळलं तुम्हाला? हो कळलं. नाही सगळ्या लाडक्या बहिणी मत टाकल्यामुळे तुमची निवड झाली, कळलं मला विठ्ठल. श्री नामदेव म्हणतात की अंजनी मातेला, आई साहेब मी जाऊन एकटा भारतात जाऊन काय करणार हो? मी गळ्यात विना चिपड्या घेईन, आपल्या लोकांच्या अंतकरणामध्ये जो लोकलेला धर्म आहे तो जागा करेन. मी जगजोगी होई जगजोगी जाग जाग बोलती. आमच्या लोकातल्या अंतकरणातला धर्म जो बुजलाय त्याला जागृती देईन, त्याला भक्ती ज्ञान वैराग्याने अशा चिंचून त्यांची अंतकरण अशी पवित्र करेन, त्यांच्यामध्ये धर्माचं प्रेम निर्माण करेन, धर्म जिवंत ठेवेन. पण परक्यांचं जे आक्रमण झाले ते थोपवण्याकरता आई साहेब माझी विनंती मान्य करा. तुम्ही सिंदखेड राजा येथे जिजाऊ नावाने जन्म घ्या आणि आमच्या मावतऱ्यांना तुमच्याशिवाय दुसऱ्याचं उदर चालत नाही. जन्म घेण्याकरता तुम्ही सिंदखेड राजा येथे जिजाऊ म्हणून जन्माला आला की मावतऱ्या आपोआपच तुमच्या पोटी येतील आणि एकमेकास हे करो अवघा धरू सुपंत. ते बाहेरच्या शत्रूला ठोकून धरतील आणि आम्ही आतल्या लोकांच्या अंतराचा धर्म जागा करो. असं आम्ही दोघे मिळून हे काम करू. यासाठी यायचं तुम्ही जन्म घ्या अशी तुकोबांनी नामदेवांनी विनंती केल्यामुळे सिंदखेड राजा येथे जिजाऊंच्या रूपात अंजनी माता जन्माला आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महारुद्र मारुती राय आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही काय भलत्याच कल्पना मांडता, तुमच्या पक्षाच्या माणसाचा उदो करायचा तुमचा धंदाच आहे म्हणून तुम्ही एवढा उदो करायला खरं काय हे वास्तव? काय सांगू मला आवडत नाही. श्री तुकोबांच्या कीर्तनात शिवाजी राजे बसले होते आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण पण गळ्यात तुळशीमाळ घालून टाळ घेऊन तुकोबाच्या कीर्तनात वरावं. 14 वर्षामागे 15 नंबर आपला लागला तर बरा झाला असं वाटलं राजांना. 15 दिवस राज्यकारभार सोडून जाऊच कीर्तनात बसायचे राजे तुकोबांच्या आणि भंडारा जाऊन राहायचे. माहीतच नाही तुकोबांना मुंगी आणि रावसारखा जीव. पण आईसाहेबांनी सांगितले जिजाऊ साहेबांनी तुकोबा तुमच्या कीर्तनात रमलाय मला शिवबाई यासाठी आलाय का? काय हरकत नाही साहेब पाठवतो त्यांना जा. आणि मग त्यावेळेला तुकोबाने का म्हणून म्हटलंय गात्यात बघा तुम्ही मी पदरचं काही बोलत नाही नो हे माझी वाणी पदरची. श्री तुकोबा म्हणतात की काय धर्म नीत तुम्हा शिकवावे हित अवघे रचियेले हेळा येळा ब्रह्मांड सकळा नाम महादेव येथे निवडीला भाव तुका म्हणे वेळे माझे तुम्हाका न कळे. विठ्ठला राजे आज शिवरूपा शिवाजीच्या रूपाने तुम्ही आलात पण तुम्ही कोण आहात? अवघे रचियेने हेळा येळा ब्रह्मांड सकाळ हे ब्रह्मांड क्षणात निर्माण करणारे महादेव आहात. पण इथली भूमिका वेगळी आहे. या मालिकेमध्ये तुम्हाला जी भूमिका वटवायची तीच वटवली पाहिजे ना. आणि माझं म्हणणं का लक्षात घेत नाही तुम्ही? तुका म्हणे वेळे माझी तुम्हाला का नकळे. तुम्ही कीर्तनात बसवून टाळ वाजवून आमच्यासोबत राहायचं आहे यासाठी तुमची निवड झालेली नाही. तुम्हाला परकीयांच्यापासून देशाचं रक्षण करायचं आहे हे तुकोबांना सांगायला लागलं. असो अशा अर्थाने विचार केला तर श्री नामदेवांचीच नियुक्ती झाली. तेच तुकारामांच्या रूपाने मृत्यू लोकात आले. तर खूप मोठा व्यापक विषय आहे, तो इतिहास आहे. पण घडलं असं की श्री तुकाराम महाराजांची गाथा बुडवली की नाही? रामेश्वर शास्त्र्यांनी बुडवली महाराज. फार मोठं वेगळं चिंतन आहे. रामेश्वर शास्त्री कोणी भलता संता मनुष्य नसून साक्षात रामेश्वराचा अवतार आहे. तुकोबांची परीक्षा घेण्यासाठी येड्या गबाळ्याचं काम नसतं. भगवान कृष्ण परमात्मा हेच आहे की परीक्षा घ्यायला ब्रह्मदेवाला यायला लागलं होतं. तसे रामेश्वर शास्त्री गेले आणि त्यांनी गाथा बुडवली. मला जास्त विस्ताराने बोलायचं नाही पण गाथा आणि तुकोबरा ह्या दोन व्यक्ती वेगळे आहेत. अगदी तुमच्या माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरी लिहिली पण ज्ञानेश्वरीने अनेक ज्ञानेश्वर तयार केले. विठ्ठल गाथा बुडाली असती तर जगच बुडालं, धर्म बुडाला असता. म्हणून श्री तुकोबांनी 13 दिवस अनुष्ठान करून गाथ्याची प्रार्थना केली. अहो वेदनिधी ह्या आता आपण जर आणि स्वतःचा अवतार इथे संपवला तर जगाचं काय होणार? श्री तुकोबांनी गाथ्याची
प्रार्थना केली, गाथ्याचा धावा केला, अनुष्ठान केलं आणि गाथ्याने वर यावाशी प्रार्थना केल्यामुळे 13व्या दिवशी गाथा वर आला. असं तुकाराम महाराज गाथा या दोन वेगळ्या वस्तू अशा प्रकारच्या आहेत. पण गाथा तुकोबांच्या मुखातून प्रगटला म्हणून तो आपल्याला वाटतो की अभंग रचना केली असं वाटतं. भगवान परमात्मा झोपल्यानंतर त्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले असं माऊली म्हणतात. अगं जया निद्रिताचा घोर तो प्रत्यक्ष सर्वेश्वर अनुवादाला. जसं देवाच्या घोरण्यातून वेद तयार झाले तसे तुकवा तरी सहज बोलतात आणि त्याच्या घरी वेद तयार झाले. तुका तरी बोले सहजवाणी त्याची घरी वाहे वेदांतपणे असा वेद. आणि गाथा म्हणजे साक्षात काय आहे, मूर्तिमंत अक्षर ब्रह्म अशा प्रकार. त्याच्यावर माथा टेकलंच फक्त आपल्याकडे कळणं शक्य नाही, शक्य नाही. पण वयाच्या 5व्या वर्षी सीता माऊलीने शिवधनुष्य उचलले होते. त्या सीतेच्या स्वयंवराच्या वेळेला मोठे मोठे राजे आले पण शिवधनुष्य हल्लं पण नाही कोणाला. आणि सीतेच्या आईला प्रश्न पडला, असलं कशाला ठेवलं म्हणे तुम्ही शिवधनुष्य उचलायचं, त्यालाच ती सीता द्यायची आणि कोणाच नाही शिवधनुष्य उचललं तर आपली सीता अशी ठेवायची का? असली कशाला तुम्ही निवड केली या प्रकारचा शिवधनुष्य उचलण्याचा, पण तुम्ही का लावला आहात? तेव्हा जनकाने असं सांगितलं, आता असं झालं म्हणे एकदा जनक महाराज त्यांच्या घरी ते असले शिवधनुष्य रोज पूजा करण्याकरता देवघरात होतं. प्रचंड मोठं शिवधनुष्य होतं. तेव्हा त्याला कुठेतरी काय कामानिमित्ताने बाहेरगावी जायचं होतं आणि मग ते म्हणाले सीते उद्याच्याला शिवधनुष्याची पूजा तू करायची बरं का? हो बाबा म्हणे करेन मी. ती देवघरात गेले, भलं मोठं शिवधनुष्य, पण पाहायला सीतेने तर त्याच्या अवतीभोवती बरंचसं कचरा घाण साठलेला आहे. उगी वर पाणी वाटायचं, गंध लावायचा, नमस्कार करा, अशीच बाप पूजा करायचा आपला, अशी कुठं पूजा असेल असं वाटलं सीतेला. ते उचलून स्वच्छ करून मग त्याची भाने व्यवस्थित पूजा केली पाहिजे. आणि सीतेने डाव्या हाताने शिवधनुष्य उचललं असं. आता उचललं तर थोडं गाडा करून खेळून ती राय महाराज फिरवून अशी गाडा करून शिवधनुष्याला गाडा करून आणि स्वच्छ करून ती शिवधनुष्य खाली ठेवलं, त्याची पूजा केली. दुसऱ्याशी जनक महाराज आले, त्यांनी पाहिलं उलट दिसेल असंच असं झालंय. सीते काय कोणाला नाही ते कोण येते बाबा आपल्याकडे, कोणी नाही आलं. मग हे हलवलं कोणी? त्याने मलाच गंमत वाटली म्हणून थोडासा गाडा करून घेऊन फिरले. तेव्हा घाम फुटला जनकाला, जर शिवधनुष्याचा गाडा घेऊन फिरते तर हिला नवरा कसा असला पाहिजे, म्हणून ते लावलं तशा प्रकारचे आहे. आणि हे एवढ्यासाठी सांगायचंय की जिथे तुकोबांच्या अभंगाचा अर्थ करताना मोठमोठे धरमले मी काय करणार असं, पण सीतेसारखी भक्ती न ठेवली तर अजून सांगता येईल विटायला. गाथा जो प्रगटला तुकोबांच्या मुखातून त्यातला हा अभंग आहे. आणि ज्या अर्थी श्री तुकाराम महाराजांची गाथा ही सर्वज्ञ आहे, ही वेदरूप आहे आणि त्यामुळे भूत भविष्य वर्तमानाचं यथार्थ चिंतन गाथ्यामध्ये आहे. त्या अर्थी गाथ्यामध्ये हा शब्द येताना त्या वेळेला गाथ्यांच्या चिंतनामध्ये आमचे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज असतील अशा प्रकारचा आणि अध्याय लावायला कसली अडचण नाही. तुकारामणे आले समर्थाचे म्हणा, म्हणजे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज हे समर्थ आहेत. थोडं अलीकडल्या भाषेत वाचत, एका समर्थाने दुसऱ्या समर्थाचं केलं समर्थन आहे. श्री तुकाराम महाराज समर्थ आहेत. कोण म्हटलं धन्य तुकोबा समर्थ, तिने केला हा पुरुषार्थ. तर कसला पुरुषार्थ केला हे सांगायला माझ्याकडे वेळ नाही, वेळ हे सारखं आहे.
हो कसला समर्थ काय पुरुषार्थ केला जळी दगडा जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित बया, जळी दगडा सहित समर्थ कशासाठी म्हटलं तुकोबांना रामेश्वर शास्त्रींनी दिलेली पदवी आहे त्याने केलं वर्णन आहे की दगडासहित वह्या तारल्या त्याने तुकोबाची गाथा बोलवताना रामेश्वर भजनाला वाटलं की कदाचित ती गाथा बुडणार नाही खाली जाणार नाही कागद असल्यामुळे मी त्याला खाली एक दगड वर एक दगड असं बांधून कापडामध्ये मग बुडवला मग खाली जाईल असं वाटलं त्याला बुडवला आणि 13 दिवसानंतर ती गाथा वर आली आणि गाथा सगळ्यांच्याच परिचयाची आहे सगळ्या खेडोपाडी गावागावात पोहोचलेली आहे बहुतेक लोकांच्या घरात गाथा आहे ज्याच्या घरात गाथा आहे ते घर आहे असं मला हरकत नसावं आणि ज्याच्या घरात गाथा नाही ते घर आहे की नाही मी सांगू शकत नसणार पण घराघरात गाथा असलीच पाहिजे आपल्या केवढं मोठं वैभव आपल्या महाराष्ट्राचं महाराज तुकोबांची गाथा साक्षात तुकोबांची मूर्ती आहे जसं गीता ही भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मय मूर्ती आहे तसं गाथा हा तुकोबांची साक्षात मूर्ती आहे ज्याने तुकोबांना पाहिलं ते जसे भाग्यवान आहेत तसं गाथ्याशी संबंध ठेवतात ते मोठे भाग्यवान अशा प्रकारे मी कधी कधी असं म्हणतो काही लोकांनी वक्त्याने आपल्याला गाथा मूर्ती असं नाव लावून घ्यायचं ठरवलं आणि माफी मागून सांगतो असं काही म्हणलं गाथा मूर्ती फक्त तुकोबा आहेत महाराज तुकोबाच गाथा मूर्ती आहेत तुकोबांची आणि अक्षर मूर्ती अशा प्रकारची असो आणि त्या गाथेमध्ये हा अभंग सापडतो त्यात म्हटले तुकोबांनी कोण समर्थ असलेल्या तुकोबांनी समर्थ असलेल्या अक्कलकोट स्वामी महाराजांचं समर्थन करणारा अभंग आहे असं म्हणजे कशावरून गाथा त्रिकाळ ज्ञानी आहे आणि भविष्यात पुढे अक्कलकोट स्वामी महाराज अवतार घेणार आहेत ते भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे पहिला आणखी वास्तविक पाहता ते कुठेतरी कर्नाटकात त्यांचा अवतार झाला कुणी कारंजाला दुसरा अवतार झाला नरसिंह सरस्वती नावाने आणि पुन्हा जाऊन त्यांनी आपल्या कर्दळी वनामध्ये समाधी घेतली कित्येक वर्षानुवर्ष समाधीस्थमध्ये होते आणि पुन्हा त्यातून ते प्रगटले ते अक्कलकोट स्वामी महाराज आहे मग असा जर दत्तांचा अवतार पुढे भविष्यात तिसरा होणार आहे हे गाठलं नाही कळलं तर गाठा सर्वज्ञ कसा म्हणण्याचा अर्थ आहे आणि हे गाथ्याला कळलेलंच आहे आणि म्हणून श्री तुकोबांनी पुढे येणाऱ्या समर्थाचं वर्णन करणारा हा अभंग असा वाशिमी कल्पना मांडली तर कोणी खोडू पण शकणार नाही तो श्रद्धेचा भाग जरी असला तरी असं आहे आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे अशी परंपरा आहे बरं का की काही अभंग लिहिताना तुकोबांनी मुद्दाम त्याच्यामध्ये आणि संतांचं लक्षणात्मक वर्णन केलंय नाव त्याच्यात घालत नसतात 3 प्रकारचे अभंग सापडतात सर सांगू तुकोर आता काही अभंगात लक्षण घातलं आणि काही अभंगात चरित्र घातलं आणि त्याच्यामध्ये नावाचा उल्लेख केलाच नाही पण काही अभंगामध्ये नावाचा उल्लेख केला अशी 3 प्रकरण सापडतात संतांच्या बाबतीतली संत चरित्रातली बाबतीतली असं की जसं की आपण म्हटलं की एक अभंग असा आहे नावाचा उल्लेख नाही पण चरित्राचा उल्लेख आहे आणि लोकांना आपोआप कळतं की हा अभंग कोणासाठी लिहिलंय जयाची द्वारी नावच नाही लिहिलं कोणाच्या दारात आहे अंगी ऐसे बळरेड्या बोले कोणाच्या अंगी सांगितलंच नाही असा पण सगळं अभंग बघितलं आपण त्या संताचं नाव नाही लिहिलं तरी सगळ्या लोकांना कळतं हा अभंग ज्ञानोबा करता आहे की जसे वासरू निघालं की लोकांना कळतं हे बरोबर आपल्या आईकडेच निघालेलं आहे तसं हा अभंग निघाला म्हणजे माऊलींच्या कडेच निघाले लोकांना कळत असा अर्थ आहे असे त्या अभंगाची रचना झालेली त्यामध्ये हा अभंग असा आहे की भविष्यात होणाऱ्या अक्कलकोट निवासी स्वामी श्री समर्थांचा विचार करायला लावणारा हा अभंग नक्कीच आहे
आणि जर तुम्हाला याच्यात ते शंका वाटली तर यामध्ये समर्थ आणि म्हणण्याचं कारण समर्थ शब्दाचा अर्थ असा की सामर्थ्य वाले की समर्थ काय आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य असते त्याला समर्थ म्हणतात. आणि कसलं सामर्थ्य आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणात गुण दोष याचे नवी जाणे काय. चरणाचा आहे. पण हे 3 चरण वामनाची पावलं आहेत. असं वाटलं होतं वडीला या पोराने 3 पाऊल जमीन मागितले. आणि जरा पुन्हा विचार कर बाळा, तुझे पाय एवढे एवढेचे, 3 पावलाच्या जमिनीत तुला काय होणार आहे? 3 एकर माग, 3 किलोमीटर माग, 3 राज्य माग, काय पाहिजे? एवढं फाट मी देऊ शकतो तुला. बाळ म्हणलं नाही नाही बुवा, मी अल्पची संतोषी, थोडक्यातच संतुष्ट आहे, फक्त 3 पावलंच मला दान द्या. त्याची 3 पावलं बळीला फार महागात पडली महाराज. 3 पावलाच्या मध्ये त्याला सगळं पृथ्वी तर आटलीच, पण पाऊल तिसरा ठेवायला जागा न मिळाल्यामुळे हे पाताळे स्वामी तुकोबांचे हे 3 चरणाचा हा 3 चरणाचा अभंग म्हणजे 4ही वेदाला खाली घालणं अभंग आहे. संबंध जी काही वास्तविक पाहता मानवी सृष्टी आहे, आमच्या सनातन हिंदू धर्माची सगळी सृष्टीच पदाक्रांत करणारा हा 3 चरणाचा अभंग आहे. श्री तुकोबारे म्हणतात की तुका म्हणे आले समर्थाच्या मना, हे समर्थ आहे आणि यांच्या मनात आलं तर तरी होय राहणार रंक त्याचा, एखादा दरिद्री गरीब असेल तर तो राजा होऊ शकतो. त्यांच्या मनात आलं तर काय होऊ शकत नाही. मला एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे असं तुकोबांनी म्हटलं. तर राहता राहिला एक प्रश्न वारकऱ्यांच्या मनात असू शकेल की तुकाराम महाराज कधी 200-350 वर्षापूर्वी, त्यानंतर हे 100 वर्ष अलीकडले, आणि त्यामुळे त्यांनी यांच्याबद्दल बोललेले असतील का असं वाटेल आपल्याला. पण तुकाराम महाराजला सृष्टीच्या अंतापर्यंत काय होणार आहे हे माहिती आहे, आणि त्यामुळे भविष्यातही कोण कोण साधू येणार आहेत हेही त्यांना माहीत, अशा प्रकारचं नक्कीच माहीत आहे. आणि दुसरी खरी सांगायची गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज गेलेतच कुठं नाही. मग नवीन मराठी लागत अहो अखंडित जैसे तैसे असे महापुरुष आहेत, आणि त्यामुळे नक्कीच तुकाराम महाराज स्वामी समर्थांच्या बद्दल बोलले असणार.
का नाही बोलणार हो? त्याचं कैमोतिक न्याय लावला तसं दिसतं की जर भगवान दत्तात्रयांचा अवतार असेल तर त्यामध्ये श्री तुकोबांची अनन्य भक्ती नक्कीच असणार आहे. आणि वारकऱ्यांच्या परंपरेमध्ये दत्तात्रय भगवान यांचे फार मोठे आशीर्वाद आहेत मला. आणि नवनाथांचा पण आशीर्वाद, त्यांचाच आशीर्वाद आहे. आणि आमचे नाथ महाराष्ट्रात दत्तात्रयाच्या परंपरेतलेच होते. त्यांच्या कीर्तनात चोखदार म्हणून ते उभं राहायचे. एवढं मोठं प्रेम दत्तात्रयांचं नाथाऱ्यांचं होतं. तर असं आणि त्यांचा अवतार असल्यामुळे श्री तुकोबांची त्यांच्याविषयी अनन्य भक्ती असल्याचं काहीच अडचणीचं नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी त्यांच्याविषयी लिहिलं असं मी म्हटलं तर कदाचित ते केवळ श्रद्धेने म्हणतो असं नाही, तर युक्तीने प्रतिष्ठित होत असा नियम आहे. कारण असं आहे की आमच्याकडे बोलण्यासाठी नेमकं काय सामर्थ्य असावं लागतं. किमान शास्त्रदृष्ट्या त्याच्यात 4 अवच्छेद असावं लागतात. जे आपण बोलतो ते प्रमाणाने असावं, जे बोलतो त्याचं लक्षण करता यावं, जे बोलतो त्याची युक्ती करता यावी, आणि जे बोलतो ते अनुभवाने सांगावं. विठ्ठल नाव गाथ्यामध्ये आले संत असतात या न्यायाने नव्हे. वाचार्थाने संत म्हणून कोणी सगळे पण त्यात येऊ शकतात, पण लक्षार्थाने अक्कलकोट स्वामी महाराजांचंच नाव ते आहे असं लक्षार्थ पण होऊ शकतो. तो आहे असो. आणि त्यामुळे त्यांचं सामर्थ्य सांगताना त्यांच्या मनात झालं तर जरी होय राहणार रंग त्याचा एखाद्या गरीब सुद्धा मोठा राजा होऊ शकतो. असा त्या बरेच दर्शन येतात निवडणुकीच्या अगोदर. जरी आमचं पण असं तात्पर्य का म्हणून तर खरं सामर्थ्य काय आहे त्यांच्या ठिकाणी. तर श्री तुकोबा म्हणतात की गुण दोष याती न विचारिता काही भाव दिला पाहिजे आपल्या. हे आपल्या गुणदोषाकडे पाहत नाही. मला असं वाटतं कधी कधी आमच्या संतांच्या परंपरेमध्ये ना देवांच्या जन्माचे उत्सव असतात आणि संतांच्या पुण्यतिथीचे उत्सव असतात. देवाच्या जन्माचे उत्सव आणि संतांच्या पुण्यतिथीचे उत्सव. भगवान कृष्ण परमात्मा निजी धामाला गेले असा उत्सव होत नसतो. जन्माचा उत्सव असावा देवाच्या जन्माचा आणि संतांच्या पुण्यतिथीचा. श्री ज्ञानवांचा जन्मोत्सव कोणी साजरा करीत नाही, पण मात्र समाधी सोहळा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्री तुकोबाराचा सदैव वैकुंठ गमन सोहळा फार मोठ्या प्रमाणात होतो, पण तुकोबाराचा जन्म जो काही वद्य पंचमीला झाला त्याचा उत्सव कोणी करीत नाही. हे तर संतांच्या जन्माचा उत्सव नाही. पण अक्कलकोट स्वामी महाराज असे महापुरुष होते की त्यांनी 2 तिथी पावन केल्या. प्रगटलेली तिथी आणि समाधी घेतलेली तिथी अशा दोन्ही तिथीला पावन करणारा महात्मा एकमेव अक्कलकोट स्वामी महाराज आहेत. विठ्ठल की माझे समर्थ मार्गात असे आहे की आम्ही त्यांना शरण गेलो, त्यांच्या सहवासात गेलो तर आमच्यातल्या गुणदोषाकडे ते पाहत नाहीत. बाकी देवाचा स्वभाव असा नाही बरं का. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी असा त्याचा स्वभाव आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्मरण, आणि जो मज न होय अनन्य शरण त्याचं न कधी चुकणार नाही मरण. असा त्याचा स्वभाव आहे. पण अक्कलकोट स्वामी महाराजांचा स्वभाव असा आहे गुणदोष याती न विचारिता काही पाहिजे आमचं मला फक्त शरण जा, नुसतं शरण जा. त्यांना नतमस्तक व्हा. बस तुमच्या गुणदोषाकडे पाहत नाही, तुमचं काही पाप पाहत नाही, तुमचे दोष पाहत नाही आणि सहजच त्यांचा उद्धार करतात असं सांगतं. आणि स्वभाव आहे, त्यांचं स्वरूप आहे. आणि हे काम करण्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने ते समर्थ अशा प्रकारचे आहेत. त्यांच्या मनात आलं तर ते कोणाचाही उद्धार करू शकतात असा अर्थ आहे. आणि एक दुसऱ्या अर्थाने असं आहे की संत मायबाबांचा स्वभाव असा असतो की आपला उद्धार करताना ते देवाच्या भजनाकडे आपला प्रवृत्त करतात, देवाला शरण द्यायला सांगतात असं आहे. म्हणून अक्कलकोट स्वामी महाराज आणि अन्य संतातला जर थोडा फरक शोधायचा म्हटलं तर बाकीचे संत काय करतात की तुम्हाला देवाचं भजन करायला लावतात. जसं की आमचे छत्रपती शिवाजी राजे आणि गेले तुकोबांना भेटायला काय थोडंसं त्यांना काही मोठं पाकिट वगैरे द्यायच्या दृष्टीने काय घेऊन गेले भेटीसाठी कोणी. पण तुकोबाने विचारलं काय दिले ती ठेवा. शिवा हे काय द्यायले तुम्ही मला, काय द्यायला लागले.
अहो आमच्या राज्यातला एक साधा असा गरीब असलेला आम्हाला बरं वाटत नाही ना, म्हणून तुम्हाला काही मदत करायसाठी मी आलो होण्यासारखं आहे. तिथं हसून म्हटलं तू आणि राजे तुम्ही कुठले राजे? अहो मी महाराष्ट्राचा राजा आहे ना. मग मला ओळखतं की नाही? एवढं काही लक्षात नाही माझ्या. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे नव्हे केले आजी का. अरे आजकालचे राजे नाही मी, आम्ही त्रिलोक्याचा राजा मी आहे. पण तुम्हाला काय द्यायचं वाटतं ना, एवढंच करा की कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशी म्हणा, हरीचे दास तुकामणीमध्ये हे आस. याचा अर्थ देवाच्या सेवेत आता संत प्रवृत्त करतात. पण अक्कलकोट संघाला असे संत आहेत की देवाकडे न पाठवता स्वतः उद्धार करतात. विठाला तुकोबांनी शिवरायाला काय सांगितलं? म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तिने आम्ही, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग असं तुकोबाचं आपल्याकडून अपेक्षित असल्यामुळे आपण पण म्हणूया विठोबार. कसं आहे, त्या अभंगावर चाली म्हटलं म्हणजे अभंगाचे अलंकार घालणं असतात. आम्ही कीर्तनाच्या व्यासपीठावरती अभंगाचं पूजन करण्याकरता आले असतो आणि त्या पूजेमध्ये बरं काय असतात, ज्या चालींचे अलंकार पण त्याला सुशोभित करणारे अशा प्रकारचे असतात. पण आता वेळ कधी आहे आणि मी अतिक्रमण केले यांच्या चालीवर, तर मी आटोपून अवघ्या 3 चरणाचा अभंग आहे. त्यात श्री तुकोबांनी संतांचं लक्षण सांगितलंय. संत हे समर्थ असतात. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर. संत समर्थ असतात. महाराज समर्थ असतात त्याचं कारण की त्यांच्याकडे हे सामर्थ्य आहे. तसं नाथ भागवतामध्ये असं म्हटलं नारदांच्या बद्दल बोलताना की तुम्ही अच्युतात्मे निजी निर्धारी, देव तुमचा अज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती न धरी सर्वथा. यांचं सामर्थ्य असं की ते म्हणजे देवाला याचा उद्धार करा म्हटलं की करायलाच लागतो. आणि या उलट जर देवाने म्हटलं संतांना याचा उद्धार करत होण्याची शक्यता कमी आहे. हो असं सामर्थ्य आहे. अगदी अभंगाचं प्रमाण घेऊन सांगतो की कदाचित असं घडलं असावं. श्री पांडुरंगाने एका माणसाच्या हाताला धरलं आणि तुकोबांच्याकडे आलं. तुकोबा याचं कल्याण करायचा, उद्धार करा, याला आजपासून तुम्ही संत म्हणा असं म्हटलं. तुमच्या पक्षात घेऊन टाका असं म्हटलं. तुकोबा म्हणले की देवा माझ्याकडून ते काय होणार नाही, त्याला आमच्या पक्षाचं सदस्यत्व मिळणार नाही. नाही नाही म्हणे तुम्ही माझं काय ऐकत नाही, जर माझं नाही ऐकलं तुमचं वाटलं करून मिळेल का तुकोबा, असं तुकोबाला धमकी दिली. आमच्या पक्षात घेणार नाही, याला संत म्हणणारच नाही. देवाने म्हटलं अरे म्हणून संत काय हरकत नाही, घ्या तुमच्याकडे, तुला आहे माझं काही वाटलं करायचं ते कर, पण मी या मुखाने संत म्हणणार नाही. आणि यावर संतांनी म्हटलं देवाला याचा उद्धार कर.
देव म्हणत नाही असं की मी नाही करणार. तर तुझ्या हाती संत कृपा देवाचं काही चालत नाही. संताने म्हटलं याचा उद्धार कर बाबा. तर संताला असं देव उलट बोलू शकत नाही. हिने काय पुण्य केलंय काय, ह्याचा काय अधिकार आहे काय, ह्याचा मी उद्धार करणार नाही, त्यांनी माझं भजन केलंय काय. अरे उलट बाबा, संताचं भजन करणारे लोक देवाला पण किंमत देत नाहीत. ही देवाची मोठी खंत आहे. तिचा फार मोठा पश्चाताप झाला देवाला. निळोबा तुकोबाचं भजन करीत बसले होते आणि 7व्या दिवशी भगवान भेटायला हे म्हणले, निळोबा डोळे उघडा. म्हणजे कोण तुम्ही? डोळे झाकून विचारलं, कोण तुम्ही? मी देव आहे, प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग आहे. पण कशाला आला तुझं लागी येते बोलाविले कोणी निळा म्हणे आम्ही ओळखोची देव ओळखत नाही. जा मोठ्या देवाशी तुझ्याशी काय घेणं नाही. एवढं सामर्थ्य संताचं आहे महाराज. मग समर्थ परमात्मा का समर्थ संत आहेत? समर्थ संत आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य अशा प्रकारचे गुणदोष न पाहता त्यांचा अंगीकार करतात, त्यांचा उद्धार करतात. तर किती उदाहरण सांगावी मोठ्या अडचणी. उदा की नाही मुकुंदराज नावाचे संत होते अंबाजोगाई. आणि त्या अंबाजोगाईचा राजा आहे ना, थोडासा सायकोच होता काय तुम्हाला माहित आहे. त्यांना फरमान काढलं हे आपल्या गावात आपल्या राज्यात जेवढे हरिभक्त परण्यात एकेकाला फरमान. आणि त्याने काय पण मला देव दाखवायला पाहिजे. देव दाखवू शकतो का? नाही, घाल तुरुंगात त्याला. फुकट खातो आमच्या गावातलं. देव दाखवू शकत नाही तर कसला संत आहे? तुका म्हणे देव दाखवी दृष्टी दया सगळी भेटी थोर बोलणे. देव दाखवणारा संत पाहिजे. मुकुंदराने बरेचसे धरून तुरुंगात खचाखच भरले महाराज. आणि तसंच मुकुंदराला धरून आणलं त्याच्या सेवकाने. आणि राजा प्रवासाला निघण्याकरता समोर घोडा आणलेला आहे आणि त्या रिकीमध्ये एक पाय घातलेला आहे आणि समोर मुकुंद राजा आला. राजा म्हणला मला वेळ नाही जास्त ऐकायला. रिकीबने पाव ब्रह्म बताव लोकच वाक्य उच्चारला. रिकीबमध्ये पाय एवढ्यात देव दाखव मला. आणि त्या मुकुंद राजाशी दृष्टी टाकली महाराज. त्याचा पाय बरसला समजलं. एक पाय समाधीच लागली त्याला समजलं याच्यात विशेष नाही हो. पण त्या ज्या घोड्यावर तो बसणार होता राजा, त्या घोड्याचा असा परिणाम झाला की तोच घोडा पुढल्या जन्मामध्ये ज्ञानोबाचा रेडा झाला आणि तिसऱ्या जन्मात नाथाचा धेडा झाला. विठाला असं सामर्थ्य संतांचं असतं बुवा. आणि म्हणून श्री तुकोबांनी या संतांचं वर्णन करताना थोडा एक दृष्टांत द्यावा असं त्यांना वाटलं. तुकोबांनी संतांबद्दल अनेक अभंगात वेगळे वेगळे दृष्टांत द्यायचा आणि मोठा काय म्हणून प्रयत्न झाला आहे. पण ते कधी कधी आईबाबाचं उदाहरण दिलेलं आहे आणि कधी कधी आईबाबाचं उदाहरण दिलं त्यांना काय कमी वाटलं कोणाच माहिती. कारण आईबाबा फक्त आपल्या मुलाच्याच कल्याणाचा विचार करतात. ते कमी वाटलं असावं. कधी कधी परिसाचं उदाहरण देतात पण परिस जड आहे असं वाटलं. मग शेवटी अनेक उदाहरण त्याला द्यायची ठरवून एक उत्तम उदाहरण शेवटीचं दिलं ते या अभंगाच्या पहिल्या चरणात.
या समर्थ असलेल्या संतांच्यासाठी उदाहरण द्यावं असं ठरवलं महाराज. आणि असं उदाहरण दिलं की श्री तुकोंदाची माझा अनुभव सांगतो. संतांनी सरता केलो तैशा परी. मी सरता झालो होता तुकाराम. सरता म्हणजे कृतार्थ झालो. सरता म्हणजे कृतार्थ, माझं कल्याण झालं, माझं हित झालं, असा सरता मी झालो. संतांच्यामुळे असा सर्प झाला. उदाहरण चंदना ते बोरीव्या पिल्या. तसं चंदनाच्या सहवासात गेल्यानंतर बोरी बाबळी सुद्धा चंदन रूप होत असतात. असं दृष्टांत किंवा असं उदाहरण तुकोबांनी दिलं. आता आपल्या परिचयात असले चंदन नाही येत असा अर्थ आहे. त्या चंदनाचं तेल असं असतं म्हणे की उकळत्या तेलाच्या कढईमध्ये एक थेंब चंदनाचं तेल टाकलं तर ते सुगंध तेल शांत होतं, थंड होतं. असं चंदनाचं फळ आहे महाराज. म्हणजे भगवान शंकर आपल्या थंड चंदन कधीच नाही सांगतात. हे असा सर्वांनी शीतल असतो तो चंदन, सुगंधित असतो आणि अतिशय शीतल असतो. तेव्हा श्री तुकोबांनी असा दृष्टांत दिला की पण ते चंदनाचं झाड एखाद्या जंगलामध्ये असेल तर, असला चंदन आपल्याकडे दिसत नाही. मलयागिरी वगैरे म्हणतात, पुराणात सातारा म्हणतात. तर त्या चंदनाच्या अवतीभोवती येणारी जी झाडं असतात ना, ती बोरी असो, बाबळी असो, काटेरी कसली असो, त्या सगळ्यांना चंदनाचा सुगंध येतो. आणि बहुतेक आपण सकाळी चंदनाचं लाकूड उघड म्हणजे देवाच्या कपड्याला लावतो ना, ते चंदनाच्या स्वाद आलेल्या बोरी बाबळीची झाडं असतील असा अर्थ आहे. आपल्याला चंदनाचं लाकूड मिळतच नाही. असं जाऊन सोडा. पण त्याचा उदाहरण विचार केला आपण तर त्या चंदनाचं हे सामर्थ्य आहे. बस आपल्या अवतीभोवती येतात ना झाडं की नाही, त्याचं आणि वस्तू चंदनातच रूपांतर व्हावं. चंदनाचा सर्वांगी सुगंधपरी उगला न राहे, सभोवती तरुवर चंदन करीतचीच आहे. त्या सर्वांगाच चंदन आहे बुवा. म्हणजे सुगंध चंदनाच्या. चंदन असंच एक वृक्ष आहे की त्याच्या सर्वांगाला त्याची पानं, त्याची फुलं, त्याचं खोड, त्याचं लाकूड, त्याचं मूळ, सगळ्या अंगाला सुगंध आहे. सगळ्या अंगाला असं म्हटले तुकोबांनीच म्हटले, सर्वांगी सुगंध परी उगला न राहे. काय करतो? सभोवती तरुवर चंदन करीतचीच आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या झाडांना चंदनाचा सुगंध देतो. म्हणजे जवळ तोपर्यंत नव्हे, पुन्हा ती झाडं कापून जरी गेली, त्याची लाकडं वाळली तरी त्या बोरी बाबळीची, तरी पण त्यांना चंदनाचा कायम वास येतो. कायम वास. काय त्या चंदनाचं सामर्थ्य आहे. तसं संतांचं सामर्थ्य असं आहे, आपण एकदा त्यांच्या सहवासात गेलो की आपण सरताच होतो. आणि सरता होतो म्हणजे संत संगतीतून पुन्हा बाहेर पडल्यावर पुन्हा आणि काय दुसरा होतो अशातला भाग नाही. तो कायम सरता राहतो, मुक्तच होतो. अशा त्या संतांचा प्रभाव असतो, त्यांना समर्थ म्हणतात. आणि असे समर्थ स्वामी श्री अक्कलकोट निवासी आहे, त्यांच्या प्रगट दिवस होणं हे तुमचं माझं भाग्याचं लक्षण आहे. हे साधू समाजात येतात म्हणून तुमचं माझं भलं आहे.
इतर देशातल्या लोकांचा जर का होत नाही त्या देशात साधू जन्म घेत नाहीत महाराज. का साधू जन्म घ्या बरेचसे चिंतन सांगायचं अवघड आहे काय. साधू जन्माला येताना कुठल्या गावात यायचंय, कोण आईबाप असावे हे सगळं निवडतात अगोदर, मग ते जन्म घेतात. असं नियम आहे त्यांचा. तुमचा आमचा जन्म तसा काय होत नसतो की त्यांनी ते टाकलं तिथं जायचं आपलं. आपल्या कुठल्या जातीत टाकला, कुठले आई बापा आहेत का असं आपल्याला पण विचारात घेतच नाही आपल्याला. तसं विचारलं असतं आपल्याला की तुम्हाला कुठे जन्माला टाका, म्हणजे असं अंबानीच्याकडे टाका, अदानीकडे टाका असं म्हटलं असतं आपण. असं विचारत नाही कुठे आपल्याला. जिथं टाकलं तिथं जावं लागतं जन्माला. पण संत विचारपूर्वक जन्म घेतात की कुठे जन्म घ्यायचा, कुठला देश, कुठला काळ, कुठले आईबाप त्यांच्या पोटी ते जन्म घेत असतात. असा नियम असा अर्थ आहे. हो, खरं तर तुकाराम महाराज जन्माला येणार आहेत म्हटल्यानंतर जसं एखादा राजा आपल्या राज्यात येणार, त्या राजाने आपण समोर जायचं असेल त्याच्याला. सर देहूमध्ये श्री पांडुरंग विश्वंभर बाबाच्या निमित्ताने पंढरीत देऊ गेला नाही. तुकाराम महाराज पुढे येणार आहेत, तिथे जाऊन थांबलेलं असेल, स्वागताला थांबलेलं आहे. खूप मोठा इतिहास आहे. असो, तात्पर्य अशा प्रकारचं की हे एवढे समर्थ अशा प्रकारचे असतात की त्यांच्या अवतीभोवती येणाऱ्या लोकांचं कल्याणच होत असतं महाराज. मी परवा विनोदाने म्हटलं व तुकोबांची गाथा बुडवली गेली तर दगडासहित गाथा बुडवली होती. त्या गाथासाठी मिळाली, पण दगडाचा काय झाला प्रश्न पडला मला. एक खाली दगड होता, वर होता, बहुतेक त्यातलाच दगड मी असण्याची शक्यता आहे. विठ्ठल त्यांचा स्पर्श झाला, त्यांची दृष्टी पडली, तो कधीच वाया जात नाही महाराज. मी संतांचं स्वरूप संतांना मौल्य समजत की जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्ती ठाव, जया सांगे ब्रह्मभाव भ्रांता असाही. नुसतं त्यांचं नामोच्चार केला तर तुमचं पाप जायला पाहिजे. जयाचे नाव तीर्थराव, तीर्थ म्हणजे तीर्थस्नान जर काय होतं पाप नाहीच होतं. 70 कोटी लोक गेले हो, काय अहो भाग्य आमच्या सणात धर्माचा आहे. असा एक मोठा वैश्विक उत्सव परवा पार पडला, त्यासाठी 70 कोटी लोक स्नानाकरता गेले कुंभमेळ्यामध्ये. हे सामान्य उत्सव नाही येत असा अर्थ आहे. याचा असा आहे की संतांच्या नामाचं एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही कुंभमेळ्यात स्नान केलं काय, एकदा तुकाराम म्हटला काय, एकदा अक्कलकोशाही महाराज जय जयकार तेवढं तुम्हाला पुण्य प्राप्त होतो. हे तीर्थ राहो, जयाचे नाव तीर्थ. दर्शने प्रशस्ती, नुसतं दर्शन झालं की थोडं वेगळ्या शास्त्रीय भाषेत सांगायचं, नाम घेतल्यावर पाप जातं, दर्शन घेतल्यावर विक्षेप जातं, संगती केल्यावर ब्रह्म होतो. विठ्ठल विठ्ठल. तीन दोष आहेत. जसं स्थूल देहामध्ये 3 विकार आहेत की कफ, पित्त, वात, तसं अंतरणामध्ये मन, विक्षेप आणि आवरण 3 दोष आहेत. त्यामध्ये या 3 दोषाची निवृत्ती करता संतांच्या संगतीची गरज आहे. तसं त्या चंद्राच्या संगतीत राहण्याचीच फक्त आवश्यकता आहे बुरी बाबडींना. तर संतांच्या सहवासात राहण्याचीच फक्त आवश्यकता आहे आपल्याला, की त्यांचं एवढं प्रचंड मोठं सामर्थ्य आहे की तो मनुष्य कधीही वाया जात नाही महाराज, कधीही वाया जात नाही. नवे मौलिक रेठणे म्हणतात, आगावरी थोडा वया लागी लोह मिळोका परिसाची अंगी, तो मिळते प्रसंगी सोन्याची होई. एखाद्या माणसाने आणि त्याला कळलंच नाही की हा परिस आहे म्हणून, पण तो दगड थोडा म्हणून हातात घण घेतला आणि वरून प्रहार मारला. कशावर मारला? हा परिस नावाचा दगड होता, पण परिसाचा आणि घनाचा संबंध झाल्याबरोबर तो घनच सोन्याचा. विठ्ठल दुसऱ्या बाजूने विचार केला तर संतांची निंदा करणाऱ्याचं कधीच भलं होत नसतं. उभय लोकांमध्ये त्याचं आणि अधःपतन ठरलेलं आहे. संताशी दुखदी कोण्याही प्रकारे त्याचे बरे नव्हे उभय लोक, असं म्हटले. देवाचा तो वैरी शत्रुदार आहे की नाही. पण मात्र एवढा मोठा संतांचा उपहास करणारा दुसरा जगात मनुष्य भेटणार नाही की ज्याने ज्ञानोबांच्या मुस्कळात मारले. केवढा अपराध आहे. कोण आहेत संत? भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांच्या मुस्कळात मारणारा कोण? हा कोण आहे? हा खेचर विसोबा खेचर पहा. पण त्या ज्ञानोबांना ही संदेहाची करता आमच्या भागात काही मारलं खरं, मारण्याकरता त्यांच्या गावावर हात पडला खरा, पण विसोबा खेचर नामदेवांचे गुरु झाले. एवढा मोठा अधिकार प्राप्त. वरी थोडा वया लागेल लोह मिळो का 1000 रुपये पूर्ण महाराज ना
असं अर्थ नाही, पण मात्र एवढा मोठा अपराध नरातल्या नरकाचा जागा मिळाली नसती, तो नामदेवरांचा गुरु होण्याच्या योग्यतेचा झाला. एवढा मोठा संतांचा मोठा प्रभाव असतो. म्हणून यासाठी भारतात जन्मलेले लोक नवीन भागवण एवढ्यासाठी आहे की पुन्हा पुन्हा संत इथे येत असतात, पुन्हा येत असतात. म्हणून तुमच्या माझ्या कल्याणाची सोय झालेली आहे. आणि त्यांच्या स्वभावाचा विचार केला तर ते संत मायबाप असे समर्थ असतात की त्यांच्या सहवासात जाणं, त्यांच्या नामाचं भजन केलं, त्यांचं चिंतन केलं तरी आपला उद्धार होतच असतो. आणि म्हणून आपण सुद्धा एकदा त्यांच्या नावाचं भजन करू. आणि तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी हे की नाही. काही मोठमोठी लोक आता आजकाल गॅरंटी देते, आपली गॅरंटी अशी माझी पण गॅरंटी आहे की हे भजन केलं कोणालाही पाप लागणारच नाही, माझी गॅरंटी सांगते. उलट तुमचं असलेलं पाप निघून जाईल असं ह्या नामाचं भजन अशा प्रकारचं आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमाने करू. खूप कोण काय केलं मी कोणाकडे बघतच बसू होतं. कोण टुकल्या खाल्ल्या, कोण जांभळ्या खाल्ल्या, कोण काय काय खाल्ल्या, मी काय बघितलं नाही कुणाकडे. पण मात्र आता भजन करताना थोडंसं सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने करूया. आणि जर का तुम्ही भजन करताना सुद्धा आळस केला तर अगदी संयोजकाचं सुद्धा मी ऐकणार नाही. इथून 2 तास कीर्तन नक्कीच करणार असा. अशी कीर्तन ऐकण्याची शिक्षा तुम्हाला भोगायची नसेल तर खरं तर कीर्तन ऐकायची शिक्षा नसते. हो हो, आम्ही तर अशी आता अशी गॅरंटी देतो की जेवढा वेळ आम्ही तुमचे घेतले ना कीर्तनाचा वेळ, तेवढं तुमचं आयुष्याने वाढवून दिलेलं आहे. गॅरंटी असा अर्थ आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातली 2 तास वजा होणारच नाही, तेवढे नक्कीच वाढलेले. सांगण्यात तात्पर्य अशा प्रकारचं आहे. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर योगायोगाने आजची जी कीर्तन सेवा आहे एका फार मोठ्या महाप्रवाहावर आपल्या सापडलेली आहे. आजचा दिवस असा महाप्रवाहाचा आहे, आज पृथ्वीचा जन्मदिवस आहे. पृथ्वी माता जन्मलेला हा दिवस पृथ्वीचा जन्मदिवस आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने पृथ्वीच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आणि धर्मध्वजाची स्थापना केली. धर्मध्वज म्हणजे आपण आपल्या घराची गुढी उभा करतो आणि खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता पृथ्वीचा जन्मदिवस सगळी सृष्टीच साजरी करते. आपण पाहणं एवढा कडक मोठा उन्हाळा आहे, तर सगळ्या झाडांना पालवी आत्ता फुटते. पालवी कधी फुटायला पाहिजे? पावसाळ्यात फुटायला पाहिजे.
पण सगळी सृष्टीच पृथ्वीचा वाढदिवस साजरा करते, असा कोणता असा अर्थ आहे. आणि कोणालाही या तिथीचा अनादर करता येणार नाही आणि देशातील लोकांना हे माहीत नाही हा वाढदिवस. तरी पण मात्र त्यांना सुद्धा आपलं वर्ष आणि आर्थिक वर्ष आत्ताच करावं लागतं. त्याचं कारण ते आहे असं सोडून द्याविषयी. पण श्री तुकोबाच्या अभंगाच्या द्वारा आजच्या महापर्वावरती श्री संत श्रेष्ठ आमच्या अक्कलकोट स्वामी महाराज यांच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वाणी, आपली बुद्धी, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुकोबांच्या अभंगाचा आश्रय घेतला, त्यात यथामती यथाशक्ती काही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यात निर्णयतेपुरते आदित्यसारखे करून घ्यावे तुमचे विश्वासे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते तर माझे जीव उरले पायी कपण विठ्ठल. आज चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी हरिभक्त परायण वेदांताचार्य लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापूरकर. खरं म्हणजे आपल्याला जरा थोडं जड गेलं असेल, पण जरा काजू बदाम पचायला थोडे जड असतात. वेदांत म्हणजे काजू बदाम आहेत, थोडं जड असतात पचायला. आणि भोजन बी संध्याकाळचं थोडं तसं जडच आहे पचण्याकरता. पोळी, पुरणपोळी, त्या गुरुवर्य वेदांताचार्य लक्ष्मण महाराजांचं आपल्या या ठिकाणी पूजन केलं जाईल. आज कीर्तन सेवेकरी शिवशंभू बचत गट व हनुमान जयंती सप्ताह समिती छत्रपती शिवाजी महाराज नगर वाघोली यांनी पुढे यायचे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. आज सकाळचा ज्यांचा नाश्ता होता त्यांनी नाव घेतलं की पुढे यायचे, त्यांचाही आपल्याला सन्मान करायचा. श्री हरी तात्या गोरे वाघोली, श्री सतीश गोवर्धन वेद पाठक वाघोली यांचा आज सकाळी नाश्ता झाला. आज दुपारची पंगत श्री गोविंद शामराव पवार काजळा यांची झालेली आहे, त्यांनीही पुढे यायचे, त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि संध्याकाळच्या पंक्तीसाठी आपण 1.25 लाख रुपये घेतले होते, पण आपली सगळी एवढी भाविकांची गर्दी पाहून ज्यांची पंगत होती त्यांनीच विचार करून आज संध्याकाळच्या पंक्तीला 2,11,000 रुपये दिलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव समिती शिंदेवाडीकर. बघा, एवढ्या छोट्या गावातल्यानी एवढं मोठं काम, म्हणजे 1.25 लाखाचे 2.25 लाख रुपये दिलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. सुनील मंजुळे आणि सखाराम मगर यांच्याकडून त्यांनी पुढे यायचे, त्यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. आपल्या जो तुम्ही रोज एवढा सुंदर मीठ न घेण्यासारखा असा स्वयंपाक खाताय, एवढा प्रसाद घेताय, ते प्रसाद बनवणारे जे आहे त्यांचाही आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि प्रसाद बनवणं म्हणजे कुठलंही मूल्य न घेता ते आपल्या या ठिकाणी सेवा करतात. 1 रुपया आचारी कोणताच घेत नाही. त्याची नावं सांगितली जातील, त्यांनी पुढे यायचंय. श्री किसन पंचारी यांनी पुढे यायचंय. दादासाहेब रावसाहेब मगर त्यांनी पुढे यायचंय. बलभीम श्रीपती मगर, बाळासाहेब बलभीम मगर, सिद्धेश्वर बलभीम मगर, ज्योतिर्लिंग अर्जुन कुंभार, अभिषेक पवन उमरे, बाबूलाल वल्ली तांबोळी. बघा, हे आचार्य आहेत. हे 1 रुपया न घेता आपल्या या ठिकाणी काम सेवा करतात. महादेव दत्तात्रय राऊत, अजय बालाजी मगर. आता ज्यांनी फॅब्रिकेशनचं काम केलंय, मोफत काम केलेलं आहे, त्यांची आपण या ठिकाणी नावं घेणार आहोत. त्यांनी पुढे यायचंय. अण्णासाहेब अभिमन्यू पाटील, गणेश लोहार, प्रशांत खडके, रमजान शेख, दिलीप खडके यांनी पुढे यायचे, त्यांचाही या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे.
आणि इथं कीर्तन श्रवण करण्याकरता पंचक्रोशीतून भाविक येतात. श्री अच्युतराव तात्याबा बोंदर उथमी कायापूर या भाविकांनी या ठिकाणी आल्या आल्या माझ्या हातात 30,000 रुपये आपल्या सप्त्याकरता देणगी दिलेली आहे. त्यांचे धन्यवाद. गणेश लोहार या, चला या. गणेश लोहार, प्रशांत खडके, दिलीप खडके या, चला सगळेच. रमजान शेख या, सगळेजण या. ऐका, रोजच्या नियमानं पहिली पंगत माता बहिणींची होईल. फक्त थोडा जरा बोलणं कमी ठेवून जा, सगळ्याला ऐकू येतंय. उभं आरडाओरडा करताय थोडा जास्त. आणि पुरुष मंडळी ज्यांना बसता उठता जास्त पळता येत नाही, वाढायचं नाही, ते रस्त्यावर जाऊन थांबू नका. आपले जे कोण घरचे आलेले ते इकडेच मंडपात येऊन भेटतील.